माहीत आहे का? वर्षातील सर्वात आनंददायी, सर्वात जादुई रात्र कोणती असते? आणि त्या रात्री सांताक्लॉ आजोबा एवढ्या भेटवस्तू का वाटतात? या दिव्यांमध्ये आणि भेटवस्तूंमध्ये नक्की काय जादू आहे? हा ख्रिसमस म्हणजे काय रे बाबा? नुसती मजा. सॅन्टा आजोबा, तुम्ही इथे? तुम्ही तर फक्त ख्रिसमसला येतात ना? हो बाळा, मी नेहमीच असतो, फक्त डिसेंबरमध्ये जास्त कामात असतो. काय झालं, एवढा उदास का आहेस? मला ख्रिसमसची मजा करायची आहे, पण तो नक्की का साजरा करतात हेच माहित नाही. खूप छान प्रश्न विचारलास गोपी. मी तुला ख्रिसमसची खरी गोष्ट सांगतो, जी हजारो वर्षापूर्वी सुरू झाली. खूप वर्षांपूर्वी बेथलहेम नावाच्या शहरात एका गरीब गोठ्यात रात्रीच्या वेळी एका बाळाचा जन्म झाला. बाळाच्या आईचे नाव मेरी आणि वडिलांचे नाव जोसेफ होते. त्या बाळाचे नाव होते येशू. त्यांचा जन्म बेथलहेम येथे झाला होता. इसवी सन 345 मध्ये पोप जुलियस पहिला यांनी 25 डिसेंबर हा दिवस येशूंचा जन्मदिवस म्हणून निश्चित केला. ख्रिसमसला नाताळ असंही म्हणतात. नाताळ हा शब्द जन्म या अर्थाच्या नातूय या लॅटिन शब्दावरून आला आहे. तो सामान्य बाळ नव्हता. देवदूतांनी जाहीर केले की हे बाळ संपूर्ण जगाला प्रेम आणि चांगुलपणाचा मार्ग दाखवेल. गरीब मेंढपाळ आणि दूरवरून आलेले राजे या बाळाला भेटायला म्हणूनच बाळा, गोपी, आकाशातील एका चमचमत्या ताऱ्याचे येशूचा वाढदिवस. सांगा हे सांता क्लॉस कुठून आला? माझ्या यासारखा लालबुंद कपडे घालणारा आणि सर्व लहान मुलांना भेटवस्तू वाटत फिरणारा सांता क्लॉस हे ख्रिसमसचे प्रमुख आकर्षण आहे. सांता क्लॉस म्हणजेच संत निकोलस 4थ्या शतकात मायरा येथे बिशप होते. ते त्यांच्या दानशूर स्वभावासाठी आणि गरीब व गरजूंना मदत करण्यासाठी प्रसिद्ध होते. संत निकोलसच्या मृत्यूनंतर त्यांची आठवण म्हणून त्यांच्या नावाने दानधर्म करण्याची परंपरा सुरू झाली. कालांतराने संत निकोलसची कथा सांता क्लॉसच्या रूपात विकसित झाली. सांता क्लॉस रात्री घरोघरी जाऊन लहान मुलांसाठी भेटवस्तू ठेवतात अशी मान्यता आहे. ते लाल रंगाचा पोशाख, पांढरी दाढी आणि काळे बूट घालतात. त्यांच्या हातात एक मोठी थैली असते, ज्यात मुलांसाठी खेळणी आणि इतर भेटवस्तू असतात. ओहो, म्हणजे ख्रिसमस म्हणजे फक्त सॅन्टा आणि भेटवस्तू नाही. बरोबर. ख्रिसमसचा खरा अर्थ आहे प्रेम वाटणे. ज्ञानी राजांनी जशा भेटवस्तू दिल्या, तसेच आपणही इतरांना आनंद वाटावा. सगळीकडे लोक ख्रिसमस ट्री सजवतात. हे झाड न संपणारे जीवन दाखवते. एकमेकांना प्रेम, आनंद आणि भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करतात. कॅरोल्स गातात, चर्चमध्ये प्रार्थना करतात आणि एकमेकांना प्रेम, आनंद आणि भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करतात. मला खरी गोष्ट कळली. ख्रिसमस म्हणजे मनात प्रेम आणि दानशूरता आणणे. मला सायकल नको या नाताळला. या वर्षी लोकांना प्रेम वाटायचं आहे. शेअरिंग अँड केअरिंग ही मानवी जीवनातील खूप महत्वाचं मूल्य आहे, हे मला नाताळाने शिकवले. गोपीला आता ख्रिसमसची खरी जादू कळली. तुम्हालाही आता ख्रिसमसचा अर्थ समजला असेल. अशीच अजून मजेशीर आणि ज्ञानाची गोष्ट शिकायची आहे का? मग या व्हिडिओला लाईक करा आणि पुढची गोष्ट चुकवू नका.